बरे आहेत का? हे नंबर एक तब्येत चांगली आहे का आता? काय त्रास होत नाही ना आता? काय झालं नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. अंधारे डॉक्टर यांच्याकडे आलो आहोत. डॉक्टर, काय सांगताल, आपण एका पेशंटचा जीव वाचवला आहे आणि कशा प्रकारे सिच्युएशन होती, तुम्ही कशा प्रकारे त्यांचा जीव वाचवला? नमस्कार, मी डॉक्टर संजय अंधारे. अ, डॉक्टरांचं हे कामच आहे, त्यामुळे डॉक्टर हे काम करतात आणि रेग्युलर करतात. पण हायलाइट करण्याचा उद्देश हा असा होता, की हा पेशंट काही आपल्या भागातला नव्हता. हा पेशंट जिंतूर, परभणी भागातून आला होता आणि वारकरी होता आणि तो वारकरी माणूस बार्शीत आला आणि बार्शीत आलेला ॲक्चुअली तो कुर्डवाडीपर्यंत पोहोचला होता. पंढरपूरच्या वारीच्या दर्शनाला चालला होता आणि तिथे त्याला अटॅक आला पण कुर्डवाडीपाशी. त्यानंतर त्याला बार्शीला आणण्यात आणलं आणि त्याच्यावरती आम्ही उपचार करू शकलो आणि सगळे उपचार आम्ही महात्मा ज्योतिबा फुले योजनेत केले, मोफत केले. शनिवारी संध्याकाळी आल्यानंतर त्याला पहिल्यांदा मेडिकल ट्रीटमेंट दिली, स्टेबलाइज केलं. रविवारी सकाळी त्याची अँजिओग्राफी केली डॉक्टर विकास खामकर सरांनी आणि अँजिओप्लास्टी करून त्याचं बीपी, लघवीचं प्रमाण, बाकीचे सगळे पॅरामीटर अँजिओप्लास्टी नंतरचे सगळे पॅरामीटर आम्ही 4-5 दिवस पाहिले आणि स्टेबल झाल्यानंतर एक वारकरी माणसाला आपण त्याची सेवा करू शकलो. डॉक्टर सगळे हे करतातच, सगळेच डॉक्टर करतात. त्यामुळे त्यात काही प्रश्न नाही. मी पण तेच आम्ही करतोय आणि आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले योजना असल्यामुळं आपण पण हे पूर्वी आमच्याकडे कव्हर केलं होतं, की त्यातनं कसं कव्हर करता येतं. आणि ह्या लांबच्या माणसांच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, हे असतो. आणि त्याच काळात त्यासाठी मेघनाताई बोर्डीकरांचे जे पी-एस आहेत, त्यांचा फोन आला होता, जे आपल्या आरोग्य राज्यमंत्री आहेत. त्याच्याबरोबर त्या गावचे सरपंच इथं आले होते आणि थोडेसे ते कन्फ्यूज होते, की बाबा इथपर्यंत पोहोचलोय तर कसं आपल्याला सेवा सर्व्हिस मिळेल, त्यांची सगळी शंका होती. पण त्यांना ते सुखरूप आज डिस्चार्ज करता आलं आणि शिवाय जे जे झालं, जे ट्रीटमेंट उपचार झाले त्यानंतर त्यांना जे समाधान मिळालं, त्या समाधानासाठी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला आणि मला ते बार्शीकरांसाठी शेअर करता आलं, याचा मला आनंद वाटतोय. ह्यातनं एक नवीन ऊर्जा मिळते आम्हाला काम करण्यासाठी आणि ही ऊर्जा टिकावी. आणि शेवटी आपण कोणतरी गुरु गुरु असल्याशिवाय आणि माझ्यावरती विठ्ठलाचा एक फार मोठे उपकार आहेत. कारण मला एम-डी मेडिसिन मिळताना काय झालं मला माहिती ती स्टोरी वेगळी होईल. परंतु त्याच्या त्या त्या अनुषंगाने मी असं म्हणेल, की मला विठ्ठलाची जी वगैरे सेवा करतात आणि विठ्ठलाचा मला जो आशीर्वाद मला एम-डी मेडिसिन करताना मिळालाय, फार महत्वाचा होता. त्यांची सेवा करता आली आणि त्यांना मला सुखरूप डिस्चार्ज करता आलं. त्यामुळे मला फार आनंद होतोय. आणि त्यावेळेला सगळे गावातले त्यांचे लोकं, त्यांचे बाकी त्यांचे कनेक्टेड लोकं आणि मेघनाताईंच्या मतदारसंघातील त्यांचे पर्सनल लोकं, सगळ्या लोकांनी मदत घेतली आणि त्याप्रमाणे त्यांना सांगता आलं. शिवाय बार्शीचे अमोल यादवचे रामप्रसाद बोर्डीकरांचे जावई आहेत. त्यांनी त्यावेळेला विचारपूस केली आणि त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी धीर दिला. आम्हाला सुद्धा धीर द्यावा लागतो डॉक्टरांना सुद्धा. कारण नातेवाईकांनी पण आता त्यावेळेस त्यांचे नातेवाईक जवळ होते का? ते पेशंट आल्याच्या नंतर काय सिच्युएशन आहे? तुमच्या डोक्यामध्ये काय प्रकाश? कारण त्यांच्यासाठी तुम्ही नवीन होते आणि त्यांचा विश्वास बसणं किंवा एम-डी डॉक्टर म्हणजे कसं हे सिच्युएशन कसे हँडल केली? पेशंट आल्यानंतर आम्ही पेशंट सारखा पेशंट पाहतो आणि त्याला सांगतो नातेवाईकांना. पण बरोबर आलेले नातेवाईक खेडेगावातले, ग्रामीण भागातले जे साधेभोळे नातेवाईक असतात, त्याच्याप्रमाणेच नातेवाईक होते. ते असे घाबरलेले, कन्फ्युज झालेले आम्ही आपलं सिरियसनेस सांगायला लागतो. कारण अटॅक म्हटल्यानंतर सिरियसनेस सांगावाच लागतो आपल्याला आणि ते त्याप्रमाणे डॉक्टरला सांगतात. पण आता कसं आपण वारकरी संप्रदायात लोकं गेले की रामकृष्ण हरी म्हणलं की त्यांना थोडंसं एक कॉन्फिडन्स येतो आणि मग सगळ्यांशी बोलल्यानंतर झाल्यानंतर त्यांच्याशी त्यांना एक कॉन्फिडन्स आला, की बाबा हे ट्रीटमेंट इथं होऊ शकते आणि हे करतील. पण आम्ही थोडंसं सावशक होतो, की अटॅक मोठा आहे, बीपी कमी आहे, धाप लागतीये, पोट थोडंसं फुगलेलं दिसतंय, लघवी कमी होतीये. त्याच्यानंतर हे आपल्याला अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करायची. त्याला ते सहन होईल का? वय वर्ष त्यांचं 75 ते 76 वर्ष मेन्शन केलेलं आहे. तर आपल्याला हे जमेल का? जमेल का म्हणजे आपल्याला जमेल. पण सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या तर सगळ्यांना सगळं कौतुक असतं. एखादी गोष्ट एखाद्या वेळेला आपण आपण सगळं करतो, पण कधी-कधी निगेटिव्ह होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते 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 सांगावं लागतं. प्रत्येक आजारामध्ये काहीतरी निगेटिव्ह भाग असतो, तो सांगावाच लागतो आपल्याला. परंतु आज आपण पहिल्याच सांगितलं असेल, की बरेच सिच्युएशन खराब होते. परंतु आज पेशंटची सिच्युएशन कशी आहे आणि काय वाटतं? ते पेशंट आज एकदम आम्ही साधारणतः 4थ्या-5थ्या दिवशी पेशंटला डिस्चार्ज करतो. रविवारी हे अँजिओप्लास्टी झाली. आज गुरुवार आहे आणि आज डिस्चार्ज करताना सगळे पॅरामीटर्स, ई आणि सगळे पॅरामीटर्स चांगले होते. त्यामुळे मला डिस्चार्ज करताना आम्ही त्या प्रोटोकॉलप्रमाणे मेडिसिनच्या प्रोटोकॉलने डिस्चार्ज केलं. एकदम सुखरूप कंडिशनमध्ये आहेत. त्यांना आता आज संध्याकाळी झालं त्यांना जिंतूरला परत जायचंय आणि म्हटलं तिथे गेल्यानंतर आम्हाला फोन करा. त्यामुळं एक सुखरूपपणे आम्ही हॉस्पिटलमधून आणि जो आपल्याकडे योजना आहे, महात्मा फुले, ज्योतिबा फुले योजना आहे, त्याच्यामध्ये त्यांना लाभ देऊन आपण त्यांना डिस्चार्ज करू शकलो. त्यांना फायनान्शियल बर्डन नाही झालं. कारण शेवटी नवीन ठिकाणी फायनान्स उभा करायचे हे फार अवघड असते. आपल्या हॉस्पिटलात लकीली ते सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यामुळे ते
तो उपचार त्यांना त्यातनं करता आला मला. पहिलं असेल की उपचार करणं सोपं नव्हतं, फार अवघड होतं. परंतु डॉक्टरांच्या तत्परतेमुळे किंवा त्यांच्या पूर्ण टीमने चांगल्या प्रकारे वर्क करून त्यांना अतिशय कमी वेळामध्ये चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली आणि विशेष म्हणजे सांगायचं असं डॉक्टरांचं कौतुक यासाठी की फायनान्शियल जे असतं ते सर्व बाजूनी बघणं गरजेचं असतं आणि डॉक्टरांनी त्यांना चांगल्या पद्धतीने मदत करून योजनेमध्ये घालून दिलं आणि त्यांच्या नातेवाईकाला चांगला फायदा झाला आणि आज ते पेशंट चांगल्या पद्धतीने स्टेबल आहे आणि आज त्यांना डिस्चार्ज देणार आहे. असं त्यांचं चांगल्या पद्धतीचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आपण झी मराठी या ठिकाणी आलो आहोत. कॅमेरा मी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी. आपल्याबरोबर पेशंटचे नातेवाईक आहेत. कसं असतं सर्वप्रथम आपण म्हणतो की डॉक्टरांची आणि कोर्टाची पायरी चढू नये. त्याचं कारण असं की पैसा हा माप जातो. परंतु अशा पेशंटचं कशा प्रकारे मानसिकतेतून ते या ठिकाणी आले आणि कशा प्रकारे बरं झालं? काय वाटतं? म्हणजे आपण पाहिलं असेल की डॉक्टर म्हणले की आपल्याला पहिल्यांदा जास्ती मिळते की काय होईल आणि कशा प्रकारचे पैसा जातो आणि पेशंट बरा होतो का नाही. परंतु आज पाहिलं असेल की डॉक्टर अंधारे यांच्या ठिकाणी तुम्ही आलेत. तुमचा पेशंट घेऊन आलेत आणि चांगल्या पद्धतीने बरा झाला. काय वाटतं तुम्हाला? आम्ही ज्यावेळेस आम्हाला फोन आला, कॉन्टॅक्ट झाला आमचा, त्यावेळेस आम्हाला वाटलं की बाबा किती दुखणं असेल आणि इथं इतक्या लांब, इतक्या दूर समजा आम्ही कुठं परभणी जिल्ह्याची. इथं आमचं काय होणार समजा, काय कसं होणार आमचं इथे येऊन. तर आम्हाला आमच्या जे गावाकडे जे वारकरी होते यांच्यासोबत त्यांनी आणलं. इथून आम्हाला कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही इथं आलो. मग डॉक्टर साहेबाची बी भेट झाली आमची आणि आमचे जे अमोल यादव दाजी त्यांचा बी कॉन्टॅक्ट झाला त्याच्यासोबत. आणि डॉक्टर साहेबांनी बी एवढं चांगलं सांगितलं आम्हाला समजून की बाबा हे होतंय समजा, पण याचं क्लिअर होणार आहे तुम्हाला. आणि डायरेक्ट आल्या त्यांनी काय ट्रीटमेंट म्हणजे असं केली की अगोदर ऍडमिट करून घेतलं एक रात्रभर आणि सकाळी त्यांनी अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. आणि डायरेक्ट आल्या बी घेतला नाही की त्यांनी म्हणले की तिथे मेडिसिन दिलेलं आहे की आपल्याला डायरेक्ट घेता येत नाही आणि त्यांना काही दुसरे प्रॉब्लेम होते लगेच याचा, त्याच्यामुळे ते म्हणले आपल्याला डायरेक्ट अँजिओग्राफीला घेता येत नाही असं त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि याच्यातून पुन्हा असं झालं की आम्हाला ₹1ही खर्च लागला नाही हॉस्पिटलला आम्हाला. ते आमच्यासाठी योजनेमध्ये बसलंय. आम्ही शेतकरी कुटुंबातले असून आमचा ते भरपूर डॉक्टर साहेबाच्या सहाय्यानं फायदा झाला. पाहिलं असेल की कमी खर्चात म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कमी खर्चामध्ये योजनेमध्ये घालून हे ऑपरेशन झालेलं आहे आणि वारकरी संप्रदाय जे पंढरपूरला जाणार होते त्यांना कुठेतरी अटॅक आला आणि ते कुर्डवाडीमध्ये आला आणि त्या ठिकाणी बार्शीमध्ये त्यांना दुसऱ्या डॉक्टरच्या रेफरने या ठिकाणी आणण्यात आलं आणि डॉक्टर अंधारे यांनी चांगल्या पद्धतीने पेशंट आज बरा केलेला आहे. आणि आपल्या बरोबर पेशंटचे नातेवाईक होते. त्यांचं म्हणणं आहे की कमी खर्चामध्ये योजनेमध्ये आज त्यांचं ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे आणि योजनेमध्ये घातल्यामुळे कोणत्या प्रकारचा खर्च नाही आला आणि आज पेशंट चांगल्या पद्धतीने बरा झालेला आहे आणि आज ते त्यांच्या गावी घेऊन जाणार आहेत आणि पेशंट चांगल्या पद्धतीने बरा झालेला आहे.